विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जशी जशी परीक्षा जवळ येईल ना, तसं टेन्शन वाढत जातंय आणि बऱ्याच जणांना वाटतं, की माझं अजून काही झालंच नाही. पालक सुद्धा विचारतात, की "सर, तुमचे 10-12 टॉपिक झालेत, सिलेबस उरलेला केव्हा कंप्लीट होणार आहे?" बघा, सिलेबसचं टेन्शन थोडं राहतं मुलांना. पुढच्या 2 महिन्यामध्ये सगळं कंप्लीट तर होऊ शकतं, हे मान्य आहे. तरी देखील थोडा तणाव आहे. का तणाव आहे? अजून माझा सिलेबस कंप्लीट नाहीये. अजून माझे थोडेच टॉपिक झालेले आहेत. मग इथं मला तुम्हाला विथ प्रूफ सांगायचं आहे, की ॲक्चुअली बघा 1/3 सिलेबस असतो ना, आपला कुठलाही सब्जेक्ट घ्या. मी एक सब्जेक्ट घेऊन तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे. पण एक्झाममध्ये ऑलमोस्ट त्याचं वेटेज 50 मार्क्स, 50% मार्क्स असतं लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं. मला तुम्हाला विचारायचं आहे, की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, तुमचा बायो, इंग्लिश, मराठी या सगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जो जास्त भीती वाटतोय ना, तो सब्जेक्ट आहे फिजिक्स. हा जो सब्जेक्ट आहे याची एवढी भीती का वाटते कुणास ठाऊक? पण वाटते भीती. भीती वाटते. पण मी तुम्हाला सांगतोय ते महत्वाचं आहे. मी गेली कितीतरी वर्ष 2013 पासून बघतोय लक्षात घ्या, की काय, की तुमचा 100 मार्काचा पेपर आहे फिजिक्सचा म्हणजे प्रॅक्टिकल हे धरून. त्यातला जवळ-जवळ 80% मुलांचा स्कोर हा 35 टू 45 च्या मध्येच आहे. होय, फिजिक्समध्ये स्कोर जास्त मुलांचा होत नाहीये. या उलट आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये अशी बरीचशी मुलं आहेत, ज्यांचा फिजिक्समध्ये 97, 98 आउट ऑफ सुद्धा मार्क मिळवलेले आहेत. 99 बऱ्याच मुलांना मार्क मिळालेत. मग हे कसं शक्य झालं? सांगतो तुम्हाला. व्यवस्थित मी सांगतो, पण हे चिंताजनक आहे. शॉकिंगली सांगू का? 40 मार्क असणारी भरपूर मुलं बघितलेत मी. 35 मार्क असणारी मुलं बघितली, ज्यांना 10वी ला 90-95% मार्क होते. असं का होतंय? तो तणाव आहे. तो तणाव मी तुमचा कमी करणार आहे थोडासा लक्षात घ्या. पण थांबा. या 40 पैकी 30 मार्क तर कॉलेजनंच दिलेत प्रॅक्टिकलचे. मग या मुलांना मिळाले किती मार्क? एम-सी-क्यूचे मार्क. फक्त तेवढेच मार्क. बाकी मार्क मिळतच नाहीयेत. मी सांगतो बरेचसे पालक मला ना फोटोकॉपी ना त्याची पी पाठवतात. त्यांचं एक वाक्य असतं, "सर बघा ना, माझ्या मुलाला ना एम-सी-क्यू मध्ये पैकीच्या पैकी मार्क पडले. पुढे स्कोरच झाला नाही." फार वाईट वाटतं मला सांगताना त्या पालकांना, की जर एम-सी-क्यू सगळ्या येत असतील, तर पुढचं एकही अक्षर का लिहिलं नाहीये? येतच नाहीये, केलंच नाहीये. बरं थांबा. व्हिडिओचं टायटल काय होतं, की सिलेबस कमी पण मार्क जास्त. चला त्या मुद्द्यावर पहिल्यांदा महत्त्वाच्या बोलूया आपण. मी इथं स्टार करून ठेवतोय, तुम्ही चेक करायचं. रोटेशनल डायनामिक्स किती मार्काला टॉपिक आहे बघा. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, के थर्मोडायनामिक्स, त्याच्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अरे जवळ-जवळ 6 टॉपिक झालेत. ओके. पण हे प्रत्येक टॉपिक चला यातले 5च टॉपिक पकडूया आपण. यातले 5च टॉपिक पकडूया. पण प्रत्येक टॉपिक 7 मार्काला आहे म्हणजे 35 मार्क. सांगू का? 70 मार्काचा लक्षात घ्या पेपर आहे, पण 35 मार्क 5 जरी टॉपिक केले तरी 35 मार्क पडतील. ऐकायला बरं वाटतं, प्रॅक्टिकली ते चुकीचं आहे, होत नाही. इथं तुम्ही फसताय. ओके. मी तर सुरुवातीला सांगलं, की चला ठीक आहे, कमी सिलेबस, जास्त मार्क. पण मला तुम्हाला रिॲलिटी सांगायची होती. आता काही जणांना हे क्लिकबेट वाटेल. नाहीये. रिॲलिटीमध्ये कमी सिलेबस जास्त मार्काला आहे. पण तसं जर टार्गेट तुम्ही ठेवलं, तर या बाकीच्या मुलांसारखंच होणार आहे. तुमचा फिजिक्समध्ये कमी स्कोर होणार आहे. मग मी आता थोडासा गोल्डन रूल सांगतोय तुम्हाला. म्हणजे गेली 5-6 वर्ष ज्या मुलांनी माझं हे वाक्य ऐकलंय, मला फॉलो केलंय, कमी मार्क पडणं शक्यच नाही लक्षात घ्या. पहिली गोष्ट मला पहिल्या टॉपिक पासून 16व्या टॉपिक पर्यंत जेवढे टॉपिक आहेत त्याच्या सगळ्यांच्या डेफिनिशन्स करायच्या आहेत. तर मी तुम्हाला सांगू का? डेफिनेशन्स करण्याची मेथडच वेगळी आहे लक्षात घ्या. तुमचा करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक झालाय असं मी इमॅजिन करतोय. ओके. मग तो करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक तुमचा झाला असेल, तर पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन मी फॉर्म्युल्यावरून लिहिणार आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट इज डिफाइंड ॲज पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंग्थ ऑफ द वायर. झाली माझी डेफिनेशन विथ फॉर्म्युला, विथ युनिट. याचं युनिट आहे व्होल्ट आणि याचं युनिट आहे मीटर, व्होल्ट पर मीटर. असं केलं पाहिजे. मग मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन, रेशिओ ऑफ नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द व्हॉल्यूम, फॉर्म्युला प्लस डेफिनेशन. मी तुम्हाला सांगतो डेफिनेशन करत असताना त्याच्याशी रिलेटेड कुठला फॉर्म्युला आहे का बघायचं. ते झालं की त्याच्याशी रिलेटेड पुस्तकात कुठलं न्यूमेरिकल आहे का बघायचं. न्यूमेरिकल केल्याशिवाय कॉन्फिडन्स वाढणार नाही. तुम्ही नुसती थिअरी करून पेपरला गेला नाही यश मिळणार लक्षात घ्या. मिळणार नाही मी आता सांगतो तुम्हाला. न्यूमेरिकल्स करावेच लागतील. दुसरा पॉइंट डेफिनिशन झालं की लॉज. लॉज विथ प्रूफ पाहिजे बरं का. नुसतं स्टेटमेंट पाठ करून जायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो 2025 चा पेपर काढून बघा. जवळ-जवळ 6 ते 7
लॉज वरती प्रश्न होते. क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशनचं प्रूफ विचारलं होतं. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीशी रिलेटेड प्रश्न होता. सगळे प्रश्न होते. पण नुसतं स्टेटमेंट नाही. आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे ना, त्याच्यानुसार कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला तयार करायला विचारला होता त्यांनी. नुसतं स्टेटमेंट नाही लिहायला जमलं पाहिजे. त्याच्यावरचं न्यूमेरिकल, लॅपलास लॉ आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये त्याच्यावरती न्यूमेरिकल आहे एक्सेस प्रेशरचं. स्टोक्स लॉ तिथं न्यूमेरिकल आहे. पास्कल्स लॉ प्रत्येक लॉ झाल्यानंतर न्यूमेरिकल आहे तुम्ही ते केलं पाहिजे. म्हणजे परत डेफिनेशन न्यूमेरिकल, लॉज न्यूमेरिकल. त्याच्यानंतर डेफिनेशन तुम्ही केल्यात ना बाळांनो, डिस्टिंग्विश जमणार रे. आता मॅग्नेटिक मटेरियल, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स याचं डेफिनेशन केलं की डिस्टिंग्विश जमतंय रे बाळांनो. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड जाऊ दे. केटीजी मध्ये लक्षात घ्या, ब्लॅक बॉडी आहे. त्याची डायग्राम किती 2-3 वेळा प्रश्न परीक्षेत आलाय. करा ना. व्हॅन डी ग्राफ जनरेटर, सिंपल पेंडुलम, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याच्या डायग्राम परीक्षेत आल्यात त्या करायच्या आहेत. बरं आता त्याच्यानंतर एक्सप्लेन द टर्म म्हणजे थोडक्यात डेफिनेशन सारखंच. आता एक काम करायचं. वाय लर्न ऍप्लिकेशन काढायचं. त्यातला कुठलाही पेपर काढायचा. तुमच्या लक्षात येईल 8-8, 10-10 डेफिनेशन प्रत्येक पेपरमध्ये आहेत. लॉज आहेत, डिस्टिंग्विश आहेत, सगळं आणि याचं वेटेज 35 प्लस मार्क्स आहे. बरं याच्यामध्ये मी सांगतो न्यूमेरिकल नाही काउंट केले मी. न्यूमेरिकल सेपरेटली 35 मार्काचे येतात. म्हणजे हे थेरॉटिकल प्रश्न 30-35 मार्काचे येतात. न्यूमेरिकल केलं तर तो ऍडव्हान्टेज आहे. आता पेपर सोपा जाणार. आत्ता पेपर सोपा जाणार. त्यामुळे तुम्ही त्या टॉपिक नंबर ऑफ टॉपिकच्या भानगडीत पडू नका. जेवढे तुमचे टॉपिक झालेत, सेमिस्टरला तुम्हाला 8 टॉपिक आहेत ना, 8च्या 8 टॉपिकला ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची. डोळे मिटून विश्वास ठेवून ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची. मी तुम्हाला सांगतो लेटेस्ट पेपर कुठला झालाय सांगतो. तर लेटेस्ट पेपर जो झालेला आहे, कुठला झालाय? जुलैमध्ये. ओके 2025 जुलै. वाय लर्न इतकं बेस्ट ॲप्लिकेशन आहे लक्षात घ्या. इतकं बेस्ट ॲप्लिकेशन आहे की विचारूच नका. पर एका सेकंदात तुमच्याकडे अवेलेबल आहे. तर या पेपरमध्ये मी सेक्शन डी पासून सुरुवात करतो. सेक्शन डी मध्ये डिफाइन आयसोथर्मल प्रोसेस, डिफाइन लॉजिक गेट. चालेल की 2 डेफिनेशन इथेच मिळाल्या मला. अजून मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. अजून कितीतरी मला प्रश्न असे भेटतील. डिफाइन कोहेसिव्ह फोर्स, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स 5 मार्काच्या डेफिनेशन झाल्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून सांगतोय फॅराडेज लॉ विचारले, डिस्टिंग्विश बिटवीन डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक विचारले. तुम्ही शोधा ना. तुम्ही शोधा ना. मग एक काम करा ना, वाय लर्न वरून तुम्ही 2021 पासून 2025 मध्ये टोटल 9 क्वेश्चन पेपर झालेत. मी सांगून ठेवतो याच्या जर 9 पेपर तुम्ही मन लावून केले, ह्याच्यातलं काय करायचं? यात कुठं डेरिव्हेशन आहे का? नाहीये. मग अवघड नाहीये तुम्हाला. नाहीये अवघड लक्षात घ्या हे करणं. मग त्या 9 पेपरमध्ये यातले आलेले प्रश्न करा, मग यश मिळेल. बरं थोडंसं मी तुम्हाला सांगतो. ओके, प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. प्रत्येकाच्या अभ्यासाची पद्धत वेगळी असते. टॉपर हे टॉपरच असतात लक्षात घ्या. ते एक लाईन कुठली मिस करत नाहीयेत. पण त्यांनी सुरुवातीपासून कष्ट घेतलेलं असतं, यश त्यांना मिळणार आहे. पण आपण कुठे कमी आहे? आपल्याला ना पण पुढे जायचंय लक्षात घ्या. मग अशा वेळेस जे योग्य मार्गदर्शन मिळते ते घ्या. मग तो कॉन्फिडन्स तर वाढवा ना. जर तुम्हाला इथं थियोरेटिकलमध्ये 20-25 मार्क पडले, 10-15 मार्काचे न्यूमेरिकल आले, 40 मार्क झाले. कॉलेजचे 30 मार्क, अरे 70 मार्क आहेत. किती पुढे जाल इतरांपेक्षा सांगा बघू. आणि सीईटीला सुद्धा, बोर्डला सुद्धा एक मार्क तुम्हाला पुढे नेतो इतरांपेक्षा. मग आता पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनल फॉलो करायला विसरू नका. चांगल्या मित्रांनो ही गोष्ट शेअर करा. ऑल द बेस्ट.